नमस्कार, मी जया. माझ्या सोनचाफा सिम्पली क्रिएटिव्ह या चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण अजून एक वटपौर्णिमेसाठी रांगोळी पाहणार आहोत. वडाच्या पानाचीच आहे ती पण, आणि त्याच्यावर सुद्धा आपल्याला वटपौर्णिमा असे नाव लिहायचे. थोडीशी किचकट आहे, बघा तुम्हाला जमते का. मी काढली त्याप्रमाणे बघा, आपल्याला पट्टीची मदत घ्यायची आहे आणि खडूची मदत घ्यायची आहे. खडूने आधी तुम्ही आकार काढून घ्या व्यवस्थित, म्हणजे आपल्याला सारखा पुसताही येतो. रांगोळीनी काढलं तर खूप पसारा होतो. मधोमध एक पट्टी ठेवा, त्याच्याने आकार देता येईल तुम्हाला. आणि मी जे वडाच्या पानाचा शेप काढलेला आहे तो मी पुठ्ठ्याच्या आकाराचं वडाचं पान कापून ठेवलेलं आहे आधी. ते बरोबर मध्ये ठेवून मी त्याचा आकार दिलेला आहे. त्याच्यामुळे काय आपले बाजूचे रंग जे आधी आपण टाकलेले आहेत ते खराब होणार नाहीत. आणि एकदा काढल्यावर मग काय आपल्याला हाडाफोड करता येत नाही रांगोळीवर. सो म्हणून मी बरेच असे शेप कापून ठेवलेले आहेत पुठ्ठ्याचे. त्यानुसार तुम्ही पण असे कापून ठेवा आणि जिथे गरज पडेल तिथे वापरायचे. आणि अशा प्रकारे बघा, जास्त करून ठिपक्यांचाच वापर केलेला आहे या रांगोळीमध्ये. फक्त जे मधलं मोठं पान आहे ते फक्त तुम्हाला व्यवस्थित काढायचं आहे, त्यासाठी तुम्ही खडूचा वापर करा. बाकी ठिकाणी फक्त ठिपक्यांचाच वापर केलेला आहे. आणि जी बाजूला फुलं काढली ती तुमच्या मर्जीनुसार तुम्ही काढू शकता. 2, 3 झाली आपली सुंदर वटपौर्णिमेची रांगोळी तयार. फक्त अर्धा तास लागला मला ही रांगोळी काढायला.